कोकणवासियांची अनेक वर्षांची प्रतीक्षा आता संपली असून आमदार नितेश राणे यांच्या पुढाकाराने मुंबई ते विजयदुर्ग या जलमार्गावर रोरो सेवा सुरू झाली आहे। 85 मीटर लांबीच्या जहाजाची प्रवासी क्षमता 620 इतकी असून सर्व आवश्यक तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्या आहेत। मुंबईहून सकाळी 8 वाजता नितेश राणे यांच्या हस्ते या सेवेला हिरवा झेंडा दाखवून प्रारंभ करण्यात आला। सुमारे 160 ते 180 नॉटिकल मैलाचा हा प्रवास पूर्ण करून हे जहाज सायंकाळी 4 वाजेपर्यंत विजयदुर्ग बंदरात सुरक्षितपणे दाखल झाले। प्रादेशिक बंदर अधिकारी कॅप्टन संजय त्रिंबक उगल मुगले यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे। आज बऱ्याच महिन्यांपासून मी तर म्हणेन बऱ्याच वर्षांपासून कोकणवासीय या दिवसाचा या क्षणाचा वाट पाहत होते। आज पहिल्यांदा एक 85 मीटरचं जहाज पॅसेंजर जहाज ज्याच्यामध्ये पॅसेंजरची कॅपॅसिटी 626 अशी आहे ती आज आपल्या विजयदुर्ग बंदरामध्ये येणार आहे। हे करत असताना आपले माननीय मंत्री महोदय नितेश साहेब राणे यांच्या प्रयत्नाने यांच्या संपूर्ण मार्गदर्शनाने आज आपण ही बोट आपण इथे आणणार आहोत। बोट ही येतच असते, प्रत्येक बंदरावर येत असते, परंतु टेक्निकल बाबी सगळ्या विचारात घेऊन ती बोट सुखरूप कशी आणायची त्याच्यासाठी सर्टिफिकेशन, त्याच्यासाठी स्टॅच्युटरी आणि मॅन्डेटरी परमिशन्स या गोष्टींचा सुद्धा सखोल अभ्यास करून साहेबांनी त्यांच्या मार्गदर्शनाने ही आजचा दिवस बोटीचा आपण सक्सेसफुल करत आहोत। हा पॅसेज जो आहे मुंबई ते विजयदुर्ग साधारणतः 160 ते 180 नॉटिकल मैल हा प्रवास आज सकाळी एक साधारणतः 8 वाजता माननीय मंत्री महोदयांच्या हस्ते हिरवा झेंडा देऊन तिथून बोट सुखरूप निघालेली आहे। आज साधारणतः 4 वाजता आपल्या विजयदुर्गामध्ये ती दाखल होणार आहे आणि त्याची पूर्ण सेफली ही बोट आपल्या बंदरात कशी येईल त्याची पूर्णतः तयारी आज आम्ही या ठिकाणी आमचे कार्यकारी अभियंता देवरे साहेब आणि आमचे सगळे सहकार्य महाराष्ट्र सागरी मंडळ आणि आमचे आदरणीय CEO साहेब प्रदीप पी यांच्या मार्गदर्शनाने आम्ही आज हे साकार करता आलो।